उत्तर भारतात एक सक्रिय पश्चिमी आवर्त येतोय आणि त्याच्या प्रभावाने पाऊस, गारपीट उत्तर भारताकडे होईल, तर राज्याच्या वातावरणात सुद्धा बदल होईल. ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनलवरती आणि Facebook पेजवरती पाहत आहात. तर राज्यात पूर्वेकडचे वारे आपल्याला पाहायला मिळत असतील आणि या पूर्वेकडच्या वाऱ्यांच्या प्रभावाने राज्याकडे जी काही थंडी आहे ती थोडीशी कमी होईल. आज सकाळी मुंबई, ठाणे, पालघर किंवा नाशिकच्या पट्ट्यामध्ये थोडीफार थंडी टिकून होती. पण आता हे पूर्वेकडचे वारे जास्त प्रबळ होत आहेत. त्यामुळे या ठिकाणची थंडीसुद्धा काही प्रमाणात पुन्हा एकदा कमी होण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतात पश्चिमी आवर्ताच्या प्रमाणे राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश यासारख्या भागांमध्ये 22 तारखेला आणि 23 तारखेला पावसाच्या शक्यता आहेत किंवा त्या ठिकाणी काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. तर हिमालयन क्षेत्रावरती जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बऱ्याच दिवसानंतर बर्फवृष्टी होत नव्हती. तर बर्फवृष्टी होणार आहे. चांगली बर्फवृष्टी होईल. जर तुम्ही त्या ठिकाणी जाणार असाल सुट्टीला तर सध्या 22-23 तारखेला जाऊ नका. खूप जास्त प्रमाणात बर्फवृष्टीमुळे त्या ठिकाणचं वातावरण किंवा त्या ठिकाणची सध्या जाणं योग्य नाहीये. सध्या बाकी राज्यात आपण पाहिलं तर राज्यात ढगाळ वातावरण आहे. विदर्भाचे भाग असतील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाचे थोडेसे भाग, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, त्यानंतर इकडे हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे भाग, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, नाशिक काही प्रमाणात ढगाळलेलं वातावरण आहे आणि या ढगांमुळे थंडी कमी होणार आहे. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा राज्यात काही अंशी ढगाळ वातावरण दुपारनंतरच होईल आणि साधारणतः 22-23 तारखेला जास्त ढग दाटतील इकडे उत्तर महाराष्ट्र, उत्तरेकडील मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या आसपास कारण या ठिकाणी हवेचं जोडचित्र बनतंय. बाकी त्याचा प्रभाव कसा होतोय, स्थानिक पातळीवरती कसं वातावरण राहील, हे येत्या दिवसात अजून स्पष्ट होईल. मग सध्या कुठलेही मॉडेल पाऊस दाखवत नाहीत तरी सुद्धा येत्या दिवसांमध्ये आपल्याला या सिस्टमकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल कारण या ठिकाणी उत्तरेकडील भागांमध्ये ढग जास्त प्रमाणात गोळा होण्याचा अंदाज आहे. बाकी उद्या तर राज्यात पावसाची शक्यता नाही. ढगाळ वातावरण होईल. थंडी ही जवळपास कमीच राहील. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, पेज फॉलो करा.